वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक. मित्रांनो, विवाह जुळत नाही आहे, पत्रिका जुळत नाही आहे, गुण जुळत नाही आहे किंवा विवाह झाल्यानंतर बऱ्याच अडचणी येत आहेत. तर आपल्याला इथे यावं लागेल जिथे आज मी आलेलो आहे. आज मी आलेलो आहे बेट कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये. इथे आल्यानंतर विवाह करायला मुहूर्त का लागत नाही किंवा ह्या जागेची संजीवनी मंत्राशी काय संबंध आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर चला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरच बेट कोपरगाव आहे. हा भाग पूर्वी दंडकारण्याचा हिस्सा होता. इथेच गुरु शुक्राचार्यांचा आश्रम होता, जिथे ते तपस्या आणि ध्यान धारणा करायचे. गोदावरी नदीचं रौद्ररूप त्यांच्या तपस्येमध्ये ध्यान धारणेमध्ये कायमच विघ्न निर्माण करायचं. म्हणून गुरु शुक्राचार्यांनी कोपरानी गोदावरी नदीचा प्रवाह बदलला. म्हणूनच ह्या भागाला कोपरगाव असे नाव पडले. शुक्राचार्यांचा आणि पांडवांचा खूप जवळचा संबंध. शुक्राचार्य पांडवांचे पूर्वज. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव, त्यांचा इथे वंशवृक्ष दाखवण्यात आलेला आहे. ब्रह्मदेव, त्यांचे पुत्र अंगिरस ऋषी आणि भृगु ऋषी. अंगिरस ऋषींचे 3 पुत्र उत्तय, समवर्तन आणि बृहस्पती, जे देवांचेही गुरु होते. बृहस्पतींचा मुलगा कचदेव. तर भृगु ऋषींचे 2 पुत्र च्यावन आणि शुक्राचार्य आणि कन्या श्री लक्ष्मीदेवी. शुक्राचार्यांचे 1 पुत्र आणि 1 कन्या. पुत्राचं नाव चंदा आणि कन्या देवयानी. देवयानींचा विवाह झाला राजा ययाती बरोबर. राजा ययाती यांना 2 पत्नी होत्या, देवयानी आणि शर्मिष्ठा. देवयानीपासून यदू आणि तुर्वसू हे 2 पुत्र. पुढे यदुवंशामध्येच श्रीकृष्णांचा जन्म झाला. तर पत्नी शर्मिष्ठा यांचे 2 पुत्र पुरु आणि अनु. पुरु याचा पुत्र राजा शंतनू. राजा शंतनूचे 2 पुत्र विचित्रवीर्य आणि चित्रांगद. विचित्रवीर्यांचे 2 पुत्र पंडू आणि धृतराष्ट्र. पंडूपासून पांडव आणि धृतराष्ट्रांपासून कौरव. असा हा पूर्ण वंशवृक्ष इथे प्रदर्शित करण्यात आलेला आहे. गुरु शुक्राचार्य मंदिराच्या जीर्णोद्धाराचं सध्या इथे काम सुरू आहे. त्यामुळे इथे बरंच नवीन बांधकाम होताना दिसतं आहे. जुनी बांधकाम शैली आणि नवीन बांधकाम शैली यांचा अप्रतिम मेळ इथे साधलेला आपल्याला दिसतो. अतिशय सुंदर नक्षीकाम आणि कलाकुसर करण्यात आली आहे. ती ही अत्याधुनिक पद्धतीची. दरवाजावर केलेलं सागवानी नक्षीकाम जे आधुनिक पद्धतीचं आहे. आजकाल असं नक्षीकाम बघायला मिळत नाही, पण इथे मोठ्या उत्साहाने हे नक्षीकाम केलेलं आहे. इथे विवाह संपन्न करण्याच्या हिशोबाने आलेले जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अभिषेक कक्ष आहे. गुरु शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र हा महादेवांकडनं प्राप्त केला होता. त्यामुळे हे मंदिर महादेवांना, शंकराला समर्पित आहे. इथे मेघडंबरीमध्ये दिसणारा हा नंदी खरोखर खूपच सुंदर आहे.
तर मित्रांनो, इथे विवाह करण्यासाठी कुठलाही मुहूर्त लागत नाही, असं या स्थानाचं स्थान महात्म्य आहे. असं इथे ह्या स्थानामध्ये काय आहे, तर जिथे आपण आत्ता उभं आहोत ते आहे गुरु शुक्राचार्य मंदिर. गुरु शुक्राचार्यांची कन्या होती देवयानी. ही देवयानी एकदा विहिरीमध्ये पडलेली असताना तिथून जाणारे राजा ययाती यांनी तिला वाचवताना हाताला धरून त्यांनी विहिरीमधनं बाहेर ओढून काढले. त्या काळी जसं समजलं जातं त्याप्रमाणे एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीचा हात हातात घेतला तर त्याला विवाह झाला असं समजलं जायचं. एक तर त्यावेळेस सिंहस्थ चालू होता, त्यामुळे कुठलाही विवाह संपन्न होणं शक्य नव्हतं. दुसरं म्हणजे राजा ययाती हे क्षत्रिय होते, तर शुक्राचार्य कन्या देवयानी ही ब्राह्मण होती. त्यामुळे त्यांचा विवाह होणं तसं अवघड होतं. मग तेवढ्यासाठी गुरु शुक्राचार्यांनी ह्या स्थानावर विवाह संपन्न होम तयार केला आणि ह्या होमाच्या पावित्र्यामुळे ह्या स्थानावर आल्यावर इथे विवाहासाठी कुठलाही मुहूर्त लागत नाही किंवा विवाहामध्ये जर काही अडचणी असतील तर इथे शुक्राचार्यांचं दर्शन घेतल्यामुळे, इथे शुक्राचार्यांना अभिषेक केल्यामुळे त्या विवाहातल्या समस्या संपतात असं मानलं जातं. ओम राम क्लीं क्लौं सच्चाई नमः. 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 शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव दामोदराय ईश्वराय हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय ओ जटाधराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. शुक्लेश्वराय ओ शुक्लेश्वराय हर हर नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. अक्षयं एवं वस्त्रोक्षरां सुजामि देवस्नाम देवलं भगवद्वस्नाम ताराज्ञा भगवद्वस्नाम अग्निति भस्मं वायुति भस्मं जलविति भस्मं यमोति भस्मं शल्यं यमकुंकु आवश्यकं विलेनाचन्द्रं सुजामि श्रीखण्डं चन्दं दिव्यं गन्धर्व. मंदिराला आता पंचायतन स्वरूप दिलेलं असल्यामुळे इथे सूर्यनारायण, श्री दुर्गामाता, श्री विष्णू तसेच श्री गणेशाची छोटीशी मंदिरं इथे उभारण्यात आली आहेत, जिथल्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आणि देखण्या आहेत. सतराव्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार राघोबादादा पेशवे यांनी केला. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. आधुनिक काळामध्ये सुद्धा त्याचा परत एकदा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. इथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी लग्नाची व्यवस्था केलेली आहे. देशभरातून नागरिक इथे विवाह मुहूर्त साधण्यासाठी म्हणून येत असतात.
जगभरातून नागरिक या पवित्र स्थानी लग्न कार्य करण्यासाठी संपन्न करण्यासाठी येत असतात. अशाच इथे येणाऱ्या वऱ्हाडांची सोय इथल्या मंदिर ट्रस्टने अप्रतिम पद्धतीने केलेली आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री आव्हाड साहेब हे एक दिलखुलास आणि उत्साही व्यक्तिमत्व असून इथली व्यवस्था अतिशय चोख पद्धतीने त्यांनी सांभाळलेली आहे. मंदिरामध्ये आपल्याबरोबर आहेत जोशी गुरुजी. आपण त्यांनाच विचारू की या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य काय. ही गुरु शुक्रांची तपोभूमी. शुक्राचार्यांना देवांचं गुरुपद न मिळाल्यामुळं त्यांनी राक्षसांचं गुरुपद स्वीकारलं होतं. ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस देवलोकांना अमृत प्राप्त झालं होतं आणि राक्षस कुळाचा नाश झाला. तो राक्षस कुळाचा नाश होऊन येऊन शुक्राचार्यांनी इथं बसून तपश्चर्या करून भगवान शंकर प्रसन्न केले. प्रसन्न त्यांच्याकडून त्यांनी संजीवनी मंत्र प्राप्त केला. जो माणूस मेल्यानंतर पुन्हा जेवण दिले. पूर्ण जगात एवढे एकमेव ठिकाणी दैत्यगुरु शुक्राचं वास्तव्य असलेलं संजीवनी मंत्र प्राप्त केले. आणि महाभारताच्या आर्यमध्ये शुक्र म्हणजे आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्यकारक देवता आहे. जशी त्यांची तपश्चर्या सफल झाली, आपली तप केलं, ध्यान केलं, पूजा केलं, दान केलं, आपली इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. तेवढी श्रद्धा भक्ती सातत्य पाहिजे. हे तुला आणि ऋषभराशीचे जे स्वामी आहेत तिच्या लग्नाला पण तिथी वार नक्षत्र वेळ काळ काहीच लागत नाही. याचं कारण असं, शुक्रांची मुलगी देवयानी हिचं लग्न राजा यायचं. देवयानी ब्राह्मण कन्या होती आणि राजा इथे क्षत्रिय पदार्थात हा परजाती होता, हा होऊ शकत नव्हता. त्याच्याकडे शुक्रांनी विवाह सिद्ध होऊन केला. त्या काळात महाभारताच्या आधी मास विवाह तिथी वार नक्षत्र वेळ काळ काहीच लागत नाही. ते खूप लोक लांबून अभिषेक देतात. ज्यांचे लग्न जमत नाही, ज्यांच्याकडे आधी आहे म्हणजे विवाह पण होतात, त्यांचे मनासाठी समारंभ पण होतो. शुक्र हा विवाहाचा कारक आहे. गुरुवर वाढलं विवाह लोकांना वैवाहिक जीवन पण चांगलं होतं. हे बरेच लोकांना अभिषेकाला लांबून लावले. हे शुक्राचं मंदिर कोपरगाव तालुक्यात बेट या भागात आहे आणि शिर्डीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. या समजा शुक्राचं मंदिर कोपरगाव बेट व्यवस्थित. इथे मंदिराचं संग्रहालय पण आहे. रोजच्या पूजेमध्ये किंवा उत्सवामध्ये पूजेमध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या गोष्टींचं प्रदर्शन इथे करण्यात आलेलं आहे. भटारखान्यातील भांडी, महाराजांचा मुखवटा, महाभारत आणि विविध ग्रंथ, शुक्राचार्य महाराजांची पगडी, त्यांच्या रोजच्या पूजेसाठी वापरले जाणारे वस्त्र, हे मंदिर शंकररूपी असल्यामुळे शंकराचं आवडतं वाद्य ते म्हणजे डमरू. नंदी महाराज, पुरातन काळे तलवारी, मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत ते संजीवनी पारपाशी. या जागेचं स्थान महात्म्य हे आहे की जेव्हा अमृत मंथन झालं आणि त्या अमृत मंथनामध्ये शुक्राचार्यांच्या लक्षात हे आलं की दैत्यांना कुठलंही अमृत मिळत नाहीये, तर त्यांनी दैत्यांचं नुकसान होऊ नये म्हणून संजीवनी मंत्र सिद्ध केला. तेच हे ठिकाण ज्या ठिकाणी त्यांनी संजीवनी मंत्र सिद्ध केला. संजीवनी मंत्र इथे सिद्ध झालेला असल्यामुळे या जागेला एक वेगळंच पावित्र्य आहे आणि इथली एक वेगळीच महती आहे. असं म्हटलं जातं की ह्या ठिकाणी येऊन जो माणूस जी गोष्ट मागेल ती गोष्ट त्याला मिळत असते आणि त्याच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात. शुक्राचार्य देव देवयानी संजीवनी मंत्र जे मागितलं ते मिळतं. मुलं बाळ होत्या, लग्न कार्य जमात्या, जे मागत ते मिळत. भरपूर लोकांच्या समस्या
स्वर्गातून उतरलेले देव. म्हणून या 3 पिंडी स्वरूपामध्ये आहे का? ओके. खूप महत्वाचे. देवयानी, कचदेव आणि शुक्राचार्य यांच्या 3 पिंडी स्वरूपामध्ये इथे इथं मंत्र शिकले. संजीवनी मंत्र शिकवलेला आहे ना. मावशी आपलं नाव सांगाल? विजया शिंदे. अच्छा, आपण इथे गुरव आहे मंदिराच्या. ओके. सेवा करते. तिकडं होते पहिले, आता इकडे. अच्छा अच्छा अच्छा, बरं चालेल. हां, भरपूर दिवसापासून. हो, मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये अगोदर पण बघितलं मी तुम्हाला. तर मित्रांनो, शिर्डीला दर्शनाला आल्यानंतर या ऐतिहासिक आणि पौराणिक स्थानाकडे जरूर या. इथे शुक्राचार्यांचं मंदिर आहे, कचेश्वर देवांचं मंदिर आहे आणि हा संजीवनी पार पण आहे. तर ह्या ऐतिहासिक ठिकाणी जरूर भेट द्या. मंदिर परिसरात असलेले हे देखणे नंदी महाराज मंदिराचं एक आकर्षण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कॉमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर उपस्थित होत असतो, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. थँक यू.